नमस्कार, संगीतास लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे एकाच मापाचे 5 ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर एकाच मापाचे पाच ब्लाऊज आहेत. तर इथे मी पहिल्यांदा पेपर कटिंग करून घेणार आहे. छाती आहे 37 इंच आणि कमर आहे 29 इंच. त्याच्या मापाने इथे मी मापे टाकणार आहे आणि कटिंग करून घेणार आहे. तुकडा कटोरी ब्लाऊज आहे. तर काही जणांना तुकडा कटोरीचे माप घेता येत नाही किंवा समजत नाही. तर मी या व्हिडिओमध्ये तुकडा कटोरीचे माप कसे घ्यायचे, त्याची मापे कशी काढायची, कशी वाढवून घ्यायची कटोरी, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर याच्या मापाने तुम्ही 30 ते 40 छातीपर्यंत याच मापाने तुम्ही तुकडा कटोरीचे माप टाकून कटिंग करू शकता. इथे मी 5 अस्तर घेतलेले आहेत. तर पहिल्यांदा इथे मी पेपर कटिंग करून घेणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कटोरी कशी वाढवायची, त्याचे मापे कसे साईडून कसे घ्यायचे आणि कशी कटिंग करायची ते तुम्हाला समजेल. तर इथे मी पाठीमागच्या भागाचे माप टाकून घेते. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13.5 इंच. तर इथे मी 14.5 इंचावर माप टाकून घेतले. 1 इंच वाढवून घेतले. शोल्डर इथे मी 5 इंच घेतलेले आहे. 37 छातीचा ब्लाऊज आहे आणि मुंड्यासाठी 5.5 इंच घेतले. इथून सरळ रेषा आखून घ्यायची. इथून देखील बराबर माप टाकून घ्यायची, म्हणजे आपली जी आपण सरळ रेष देतो ती व्यवस्थित येते. इथे छातीचे माप टाकायचं आहे. इथे मी 9.25 इंचावर माप टाकले, प्लस 2 इंच मार्जिनचे घेतले. 29 कमर आहे 29 इंच, त्याचा चौथा 7.25 इंच प्लस 1 इंच मार्जिनचे घेतले आणि 2 इंच मार्जिनचे घेतले. 1 इंच टक्ससाठी घेतले, 1 इंच टक्ससाठी घेतले आणि 2 इंच मार्जिनचे. आता इथे गळ्या रुंदीची माप टाकणार आहे. तर ब्लाऊजची तयार शोल्डर असते ती चेक करायची आणि शिलाईमध्ये अर्धा इंच जाईल मुंड्याच्या साईडला. त्याच्यानंतर आपल्याला इथे गळ्याचे माप टाकायचं आहे. इथे गळा रुंदी 2 इंच आलेली आहे आणि ब्लाऊजची तयार शोल्डर 2.5 इंच आहे. 2 इंच आहे, अर्धा इंच मुंड्यामध्ये जाईल शिलाईमध्ये स्लीव्जसाठी. तर इथे मी 4.5 इंचाची शोल्डर टोटल घेतलेली आहे. पहिल्यांदा इथे मी 5 इंच घेतली होती, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच कमी केले. इथून मी 2.5 इंच घेतले, अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि गळा रुंदी 2 इंच आलेली आहे. तर शोल्डर कमी आहे, तर आपल्याला इथे मुंड्यासाठी पण कमी घ्यायचं आहे. इथे मी 1.25 इंच घेतले, कारण मुंड्याच्या इथे जास्त टाईट नको व्हायला, त्याच्यासाठी. मुंड्याची गोलाई मी 1.25 इंचावर देऊन घेतली आणि इथे 1/2 इंच डाऊन करून घ्यायचे गळ्याच्या साईडला, म्हणजे शोल्डर उतरत नाही. आता इथे मी पाठीमागच्या गळ्याची उंचीची माप टाकून घेते. मापाच्या ब्लाऊजच्या खालच्या साईडचा, गळ्याच्या खालच्या साईडचे मापून घ्यायचे, प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे आपली गळा उंची बराबर येते. इथे मी 9.5 इंच गळ्याची उंची आहे, 10 इंचावर माप टाकून घेतले, प्लस अर्धा इंच घेतले त्याच्यामध्ये आणि गळा रुंदी 3.5 इंच घेतली. त्याच्यानंतर अशा प्रकारे थोडासा ब्रॉड वरच्या साईडून गळ्याचा आकार काढून घेतला. टक्स रुंदी 4.5 इंच घेतली आणि उंची इथे मी 4.5 इंच घेतलेली आहे. त्याच्यानंतर सरळ रेषा आखून घ्यायची आणि इथे दोन्ही साईडला अर्धा इंचावर माप टाकून घ्यायचे, ते देखील सरळ रेषा आखून घ्यायची. आता इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून झालेले आहे, कटिंग करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला इथे पुढच्या भागाचे माप टाकायचं आहे. तर जे हे कटिंग केलेले आहे पेपर, ते ठेवून घ्यायचे आणि पुढच्या भागाचे माप टाकून घ्यायचे आहे. इथे मी दुसरा पेपर घेतलेला आहे, खालच्या साईडून 1 इंचावर माप टाकून घेते, कारण पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग 1 इंच जास्त असतो. 1 इंच वाढवून घेतलेले आहे, सरळ रेषा आखून घेतली आणि जिथून आपण वाढवून घेतलेले आहे त्याच्या वरच्या साईडला ठेवून घ्यायचे पेपर, जो पाठीमागच्या भागाचा मापे टाकून घेतलेला आहे कटिंग करून तो, आणि पिना लावून घ्यायच्या. त्याच्यानंतर सरळ कटिंग करून घ्यायचे.
इथे कटिंग करून झालेला आहे पेपर. आता इथे मी मापे कशी घ्यायची ते तुम्हाला दाखवते. गळारुंदी 2 इंच घेतली होती आणि शोल्डर 4.5 इंच घेतलेले आहे. मुंड्यासाठी 5.5 इंच घेतले होते. त्याच्या मापाने मापे टाकून घ्यायची. इथे मी गळारुंदी 2 इंच घेतलेली होती. 5 इंच डाऊन करून घ्यायचे अशा प्रकारे. इथे पुढच्या गळ्याच्या उंचीचे माप टाकायचं आहे. तर 6 इंचावर माप टाकून घेतले आणि 2.25 इंच गळारुंदी घेतली. वरच्या साईडला 2 इंच होती, खालच्या साईडला मी 2.25 इंच घेतली. आता इथे मी आतल्या साईडचा पुढच्या भागासाठी माप टाकून घेतले. आतल्या साईडला मुंड्याच्या साईडला वाढवून घेतलेले आहे 1/2 इंच. इथून मी 1.25 इंचावर माप टाकून घेतले, कारण गळ्याची उंची कमी आहे. जास्त 1 इंच घेतलं तर एकदमच वरच्या साईडला जाईल कटोरीची शिलाई. इथे मी योगपट्टीसाठी 3 इंच आणि बगलच्या साईडला 2.5 इंच घेतलेले आहे. इथून 1/2 इंचावर अशा प्रकारे क्रॉसमध्ये गोलाकार काढून घ्यायचा कटोरीसाठी. इथे मी कटोरी 5.5 इंचाची घेतली आणि इथे मी 1.25 इंच आणि 2 इंचावर माप टाकून घेतले. जसा कटोरीचा आकार येतो त्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे कटोरीचा आकार काढून घ्यायचा आहे. इथे मी 2 इंचावर माप घेतलेले होते, तिथून आकार आलेला आहे. आता इथे तुम्हाला दाखवते तुकडा कटोरीचे कसे माप टाकायचे. ती मी गळ्याच्या साईडून इथपर्यंत मापून घेतले. 7.5 इंच आलेले आहे. 7.5 इंचाचे 3 भाग करायचे. मेजर टेप अशा प्रकारे फोल्ड करून 3 वेळा घ्यायची आणि जेवढे 2 भाग येतो तेवढे माप टाकायचं आहे. इथे 5 इंच आलेले आहे. अशा प्रकारे जिथे 5 इंच आलेले आहे तेवढे आपल्याला माप टाकायचं आहे गळ्याच्या साईडून. अशा प्रकारे मेजर टेप फिरवून घ्यायची. इथे 5 इंचावर मी माप टाकून घेतले इथून इथपर्यंत अशा प्रकारे. आणि इथून आपल्याला 2.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे इथे मी. आता आपल्याला इथे कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आहे. इथे मी मध्य काढून घेतला. वरच्या साईडला 1.5 इंचावर माप टाकून घ्यायचे. इथे मी सरळ रेष आखून घेतली. तुम्हाला जर अजून समजलं नसेल किंवा समजलं नसेल तर स्किप करा आणि परत एकदा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. अशा प्रकारे इथे मी पुढच्या भागाचे माप टाकून घेतलेले आहे. पेपर कटिंग करून घ्यायचा. आता इथे मी स्लीवसाठी माप टाकून घेणार आहे. तर इथे मी फोल्ड करून ठेवलेला आहे पेपर. तर स्लीवची पूर्ण उंची आहे 4 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 5 इंचावर माप टाकून घेतले. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची. इथून 1 इंचावर माप टाकून घ्यायचे. दंडगेर आहे 12 इंच. तर 6 इंच घेतले प्लस 2 इंच मार्जिनचे. इथून मी खालच्या साईडला 3.5 इंचावर माप टाकून घेतले. आता पाठीमागच्या भागाचे जे मुंड्याची गोलाई येते ती वरच्या साईडला शोल्डरमध्ये 1/2 इंच जाईल ते सोडून द्यायचे. आणि इथे 9.5 इंचावर माप आलेले आहे प्लस 2 इंच म्हणजे 11.5 इंचावर माप टाकायचं आहे. तर इथे पुढच्या साईडला पेपर कमी पडतो तर मी पेपर पिन लावून एक्स्ट्रा वाढवून घेते. इथे 9.5 इंच आलेले होते प्लस 2 इंच अशा प्रकारे इथे मी मापे टाकून घेतलेले आहेत. इथून 2 इंचाचे मार्जिनचे जे माप घेतलेले आहे ते अशा प्रकारे सरळ रेष आखून घ्यायची. आणि जिथून 1 इंच घेतलेले होते तिथून देखील सरळ रेष आखून घेतली. आता इथे हलकासा स्लीवचा आकार काढून घ्यायचा आहे. आणि हा आहे पुढच्या साईडचा आकार. इथे खालच्या साईडला एक्स्ट्रा पेपर आहे ते देखील मी इथे कटिंग करून घेतला. आणि पुढच्या साईडची जी गोलाकार दिलेला आहे तो कटिंग करायचा आहे ब्लाऊज पीसवरती कटिंग केल्यानंतर.
आता इथे तुम्हाला दाखवते तुकडा कटोरीचे कसे माप काढायचे ते. तर मी जिथून सरळ रेष आखून घेतली होती मधल्या साईडून तिथून 2 भाग करून घेतलेले आहेत कटोरीचे. आणि वरच्या साईडची जी कटोरी आहे तिथे साईडून मी पेनाने आकार काढून घेतला. इथून मी 1.25 इंच घेतलेले आहे. तुम्ही 1 इंचसुद्धा घेऊ शकता, कारण हे दोन्ही साईडला शिलाईमध्ये जाईल अर्धा इंच. हा कटोरीचा दुसरा भाग आहे तो आपण जिथे 1.25 इंचावर माप टाकून घेतलेले आहे तिथे बराबर खालच्या साईडला ठेवून घ्यायचा अशा प्रकारे, आणि इथे पिन लावून घेतली. आता ह्या पेपरच्या मापाने देखील आपल्याला पेनाने आकार काढून घ्यायचा आहे साईडून. पूर्ण चारी साईडून आपल्याला इथे पेनाने आकार काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता इथे तुम्हाला दाखवते की कटोरी कशी वाढवून घ्यायची ते. इथून मी 1.5 इंचावर माप टाकून घेतले. जशी आपण नॉर्मल कटोरी वाढवून घेतो त्याचप्रमाणे आहे, काही याच्यामध्ये वेगळं नाही आहे. इथे पण मी 1.5 इंचावर माप टाकून घेतले. आता जिथे कटोरीचा मध्य पॉईंट आलेला आहे तिथून खालच्या साईडला 1.5 इंचावर अशा प्रकारे माप टाकून घ्यायचं आणि इथे सरळ रेष आखून घ्यायची. दोन्ही पॉईंट आहेत दोन्ही साईडला तिथे अशा प्रकारे. आता इथे जेवढे आपण साईडून वाढवून घेतलेले आहे 1.5 इंच तेवढे माप टाकून घेतले. इथून 1/2 इंच वाढवून घ्यायचे गळ्याच्या साईडला आणि इथून अर्धा इंच वाढवायचे. आता हे दोन्ही पॉईंट आहे ते सरळ रेष आखून घ्यायची आणि इकडच्या साईडून आपल्याला कटोरीचा गोलाकार काढून घ्यायचा आहे. जसं आपण साध्या कटोरीला वाढवून घेतो त्याप्रमाणे. इथून आपल्याला सरळ रेष पुढच्या साईडला अशा प्रकारे दोन्ही साईडून वाढवून घ्यायचे आहेत. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही 40 छाती ते 30 छाती ते 40 छातीपर्यंत ही ट्रिक वापरून एकदा ट्राय करा. नक्की ब्लाऊज तुम्हाला व्यवस्थित कटोरी परफेक्ट येणार. कारण हा दसऱ्यामधील शूट केलेला व्हिडिओ होता. आता बनवते, अपलोड करते. तर ब्लाऊज पीस घालून बघितले कस्टमरने, व्यवस्थित आलेले आहेत फिटिंगला. तुम्हाला जर नाही एक वेळ समजलं तर परत एकदा तुम्ही पूर्ण कटोरीचे कसे वाढवून घ्यायचे, कसे कटिंग करायचे ते पूर्ण एकदा परत एकदा व्हिडिओ बघा. आता इथे आपण जे एक्स्ट्रा जागा ठेवलेला आहे तिथे आपल्याला बराबर मधल्या साईडला लाईन करायची अशा प्रकारे आणि कटिंग करायचे. म्हणजे दोन्ही साईडला थोडा अशा प्रकारे कापड राहील. हे पेपर कटिंग आहे ते आपण अस्तरवरती ठेवून कटिंग करणार आहोत. तर एक्स्ट्राचे खालच्या साईडचे जे हे कापड आहे ते शिलाईमध्ये जाईल अशा प्रकारे. इथे मी टक्स पॉईंट काढून घेतलेला आहे तो कट करून घेते. अशा प्रकारे आपले इथे 1.5 इंचाची टक्स येईल आणि अशा प्रकारे इथे शिलाई करून घ्यायची आहे. इथे पूर्ण पेपरवरती कटिंग झालेले आहे. एक अस्तर मी खाली सरळ डबल फोल्ड करून घेतला, दुसरा घेतला. हा तिसरा अस्तर आहे. हा चौथा. बंद साईड आपल्या साईडला घ्यायची आणि हा आहे रेड कलरचा 5वा ब्लाऊज पीसचे अस्तर आहे. पण कधी पण अस्तर एकसोबत कटिंग करायचे असले तर बराबर व्यवस्थित एकमेकावरती ठेवून घ्यायचे, घाईगडबड करायची नाही. आणि जे पेपर कटिंग करून घेतो ते अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. इथे मी 5 ब्लाउजांचे जे अस्तर आहेत ते बराबर व्यवस्थित एकमेकावरती फोल्ड करून ठेवलेले आहेत. बंद साईडला मी माझ्या साईडला पाठीमागचा भाग ठेवलेला आहे बंद साईडला, आणि बाकीचे जे पेपरचे कटिंग आहे ते ठेवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्ही जर नवीन असाल तर पहिल्यांदा एक कस्टमरला एक ब्लाऊज शिवून घालायला द्या. म्हणजे फिटिंग वगैरे कसं येतं ते परफेक्ट समजतं आपल्याला.
इथे मी योगपट्टी वरच्या साईडला ठेवून घेतली, कारण फोल्ड केले होते ब्लाऊज अस्तर ते कमी जास्त होते, म्हणून खालच्या साईडून थोडा कापड एक्स्ट्रा ठेवला. परत योगपट्टीला मग कमी कापड पडायला नको. पेपरच्या मापाने बराबर अस्तर कटिंग करून घ्यायचे. इथे मी अशा प्रकारे तुकडा कटोरीचे जे पेपर कटिंग आहे ते अशा प्रकारे मी ठेवून घेतलेले आहे. अशा प्रकारे इथे मी 5 अस्तर एक सोबत कटिंग करत आहे. पण आपल्याला इथे ब्लाऊज पीस अलग अलगच कटिंग करायचे आहेत, कारण ब्लाऊज पीस कधी क्रॉसमध्ये असतात आणि साडीमधले जे ब्लाऊज पीस असतात ते कधी छोटे असतात, मोठे असतात, ते एक मापाने येत नाहीत. त्याच्यासाठी अलग अलग कटिंग करून घ्यायचे. पाच अस्तर एक सोबत कटिंग करायचे, तर त्याच्यासाठी थोडा वेळ लागतो. स्लीवला देखील खालच्या साईडला मी कापड अस्तर ठेवलेले आहे, कारण अस्तर कमी जास्त होते. इथे मी कटिंग करून घेतले. इथे स्लीवचा जो आतल्या साईडचा एक्स्ट्रा कापड होता पेपरवरती आपण आकार काढून घेतला होता, तो देखील मी इथे अस्तरसोबत कटिंग करून घेतला. स्लीवच्या पुढचा साईड येते ती आपल्या ब्लाऊजवरती अशा प्रकारे. तर ते मी उलट्या साईडून जे अस्तर आहे तिथे चॉक मारून घेते, म्हणजे स्टिचिंग करतेवेळी आपल्याला समजेल की पुढची साईड स्लीवची कोणती आहे ती. इथे मी पूर्ण स्लीव्जवर चॉक मारून घेतला आणि स्लीवचा कट देऊन घ्यायचा मधल्या साईडला. आता इथे मी एक एक ब्लाऊज पीसवरती ठेवून सगळे अस्तर आहे ते पेपर कटिंग एक एक ब्लाऊज पीस कटिंग करून घेते. 5 ब्लाऊज कटिंग करायचे म्हणजे थोडा वेळ पण लागतो. कटोरी मी इथे क्रॉसमध्ये ठेवून घेतलेली आहे. कटोरी कधी पण क्रॉसमध्येच ठेवून कटिंग करायची, व्यवस्थित चेस्टला व्यवस्थित बसते, नाहीतर टाईट होते. मग इथे मी ब्लाऊज पीसवरती उलट्या साईडून चॉक मारून घेते. इथे योगपट्टीचे कटिंग करून घेतले आणि चॉक मारून घेतला. हा आहे कटोरीचा दुसरा भाग, खालच्या साईडचा. साईडून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे. स्लीव्ज पबवाले स्लीव्ज आहेत, तर मी ते पुढच्या साईडला थोडे कापड एक्स्ट्रा वाढवून घेतलेले आहे. कटोरी मध्ये काढून घ्यायचा स्लीवचा. अशा प्रकारे इथे मी स्लीव्ज कटिंग करून घेतले. उलट्या साईडून चॉक मारून घ्यायचा. अशा प्रकारे इथे मी 5 ब्लाऊज कटिंग करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील.